नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी वांगी जवळा ही एक टिपिकल पाठाय प्रभू रेसिपी ची भाजी आहे आणि माझी फेवरेट. तर इथे मी 400 ग्रॅम वांगी घेतले, 2 कांदे आणि अर्धा कप जवळा घेतला मी. हा सुका फिश आहे, तो मी पाण्यात घालून भिजत ठेवलाय. आता तसंच मी इथे फक्त मसाला आपल्या फक्त ड्राय मसाला, त्यात काय वाटण वगैरे काही लागत नाही हां. सो म्हणून ती एकदम सोपी आहे ही भाजी करायला. आता इथे मी वांगी कापून त्यासाठी पण मी पाणी पाहू शकतात, पाण्याचं भांडं ठेवलं मी. त्यामध्ये वांगी पाण्यामध्ये घालते म्हणजे ते काळी नाही पडत. हं. आणि ह्या आमच्या भाजीला वाटण वगैरे काय नाही लागत, म्हणून ती एकदम सोपी होते. इथे मी तेल घेतलंय टोपामध्ये. आणखीन 2 टेबलस्पून तेल घेतले आणि हिंग घातले अर्धा चमचा. ठीक आहे. बाकी कसली फोडणी द्यायची नाही हां, फक्त हिंगाची फोडणी. आता मी कांदा घालते. 2 कांदे होते ना चिरलेले, तो कांदा घातले. आपल्याला काय तो लाल वगैरे करायचा नाही, जस्ट थोडासा परतून घ्यायचा वांग घालायच्या आधी हां. तर आता ही वांगी मी भिजत ठेवली होती ना, पाण्यामध्ये ठेवली ना, ती घातली. त्याच्यामध्ये आपला मसाला म्हणजे अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट आणि 1.5 चमचा आमचा पाठाळे प्रभू सांबार मसाला. या सांबार मसाल्यामुळे आम्हाला वाटण वगैरे काही लागत नाही. आता तो जवळा मी भिजत ठेवला होता ना, तो चांगला भिजून तयार झाला. आता टाकायसाठी मी त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं आहे बघा. पाणी काढून टाकायचं यातलं, आपलं पाणी नको याच्यात. आणि ते माझ्या भाजीमध्ये घातले जवळा. इथे मीठ घेताना जरा सांभाळून घ्या, कारण ड्राय फिश असला ना तर जरा मीठ कमी खारट होण्याची शक्यता आहे. तर नेहमीपेक्षा मीठ थोडंसं कमी घ्यायचं. इथे मी पाण्याचं झाकण ठेवलं आहे आणि त्याच्यावर एक वजन ठेवलं आहे म्हणजे पटकन शिजायला. आपण आता पाहूया. माझा अजून वेळ आहे, पण जरा मी नुसते मगाशी मी मिक्स नाही केलं ना ते. तर आता मी जरा बघते वांगं आणखीन. हे बघा, तसं ठेवलं तसंच आहे ते. आता मी ते मिक्स करते, चांगला हे करते त्याला, पळीने जरा ते नीट परतवते मी. ह्या भाजीवर ना गरम गरम फुलके काय लागतात ना. ज्यावेळी माझ्याकडे ही भाजी होते ना घरी, तेव्हा मी एक पोळी एक्स्ट्रा खाते. एवढी माझी फेवरेट आहे ही भाजी. आता जरा वांगी अजून शिजायला पाहिजेत ना, म्हणून आपण परत ते जरा ठेवूया गॅसवर. ते पाण्याचं भांडं आहे ना, ते परत तसंच ठेवूया आपण एक 2-3 मिनटं हां. चला पाहूया. आपलं बघा पाणी सगळं ते हे व्हायला लागलंय. वाव, यम्मी. हा हा हा. वांगी जवळ्याची भाजी तयार. ह्याच्यासाठी आपल्याला कसलंही वाटप नाही लागत आणि एवढी पटकन ही भाजी होते. कारण जवळा शिजायला वेळ नाही लागत. वांगं पण बघा कसं छान शिजून झालंय ना. यम्मी. चालतं, आपण प्लेटिंग करूया. झाली वांगी जवळ्याची भाजी एकदम तयार. नक्की ट्राय करा, तुम्हाला ही आवडेल ही भाजी. आणि आणि इथे मी नुसतं गार्निश केलंय कोथिंबीर. तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका हां. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.